नमस्कार मित्रांनो, आज 1 जुलै आजपासून नवीन महिना लागलाय आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आणि कान्हा वटपौर्णिमेचा सण साजरा करणार आहे, तेही हटके स्टाईलमध्ये. सखी कान्हाचं हळकुंड सोडणार आहे आणि सखी कान्हाला असं म्हणणार आहे की आजपासून तिचं नाव सखी कबीर किर्लोस्कर आहे. त्याचबरोबर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की परशू आणि मीनाक्षीला डॉक्टर सांगतात की मीनाक्षी आई बनू शकत नाही आणि दुसरीकडे सखीने एका बाईला सरकारजवळ पाठवलंय. ही बाई आता कामवाली बाई असते. त्या वेशात ती ह्या मनस्विनीच्या घरी जाते आणि मग मनस्विनीची जिरवते. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो सुरू करूया आजच्या भागाला. आता कान्हाने तेजस्विनी कामतची जी बातमी आहे मिसिंगवाली ती छापली असते आणि हे आता किरणला समजतं. आता कान्हाने किरणला याबद्दल काहीच माहिती दिली नसते, म्हणून किरण कान्हावर चिडतो. किरण कान्हाला म्हणतो, काय रे कबीर, तुला मला सांगावंसंही नाही वाटलं? तुला काय वाटलं की मी तुला नाही म्हणणार? मी तर तुझी साथ दिलीच असती. आणि पेपरमध्ये प्रत्येक कोपऱ्याची एक किंमत असते, तू कशावर पैसे उधारतोयस? अरे मेलेला माणूस परत येत नाही. आता कान्हा हे ऐकून चिडतो आणि म्हणतो, तेजस्विनी कामत ह्या मेलेल्या नाहीत. त्यावर आता किरण म्हणतो, हो का, कुठल्या कॉन्फिडन्सनी सांगतोय? आणि त्या जिवंत आहेत हे तू कुठल्या बेसवर बोलतोय कबीर? अरे तुला सांगितलं तरी कोणी की त्या जिवंत आहेत? त्यावर आता कान्हा म्हणतो, साईबाबांनी. मी साईबाबांकडे कौल मागितला होता आणि त्यांनी मला त्यांच्या प्रश्नाचं माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलंय मला. त्यावर आता किरण कान्हाला विचारतो, कबीर तू इतका देवभोळा कधीपासून झालास? तू हे जे काही करतोयस ना, यातून तुझ्या हाती काहीच लागणार नाही. आणि जर हे मांडणी वाचलं तर त्या तुला यावरून जास्त ओरडतील. किरण आता कान्हाला म्हणतो, कबीर तू यावर तुझा वेळ वाया नको घालूस. आता कान्हा परत चिडतो आणि म्हणतो, वेळ वाया? अरे 12 वर्ष तब्बल 1 टप ती बाई त्या सरकारच्या आंधळ्या कोठडीत कैद होती. तेजस्विनी कामत त्या बाईचं नाव. आणि तीच बाई तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी मला साईबाबांच्या मंदिरात भेटली. आमची भेट साईबाबांनी घडवून आणली होती. आणि आपल्याला आता फ्लॅशबॅक पण दाखवलं जातं. आणि कान्हा आता किरणला म्हणतो, अरे जे आपल्याला नाही कळत ते साईबाबांना कळतं. आपण म्हणतो ना त्यांच्यावर सगळं सोडून द्यावं. मग त्यांनी दिलेला कौल पण सिरियसली घ्यायलाच हवा. ते बाबांचा कौल हा संकेत आहे तेजस्विनी कामत जिवंत असल्याचा. आणि जर त्या जिवंत असेल तर त्यांना आपण शोधून काढायला नको का? कान्हाला आता वैताग आला असतो. कान्हा म्हणतो, काय किरण? तर आता किरण कान्हाला म्हणतो, मला तुझं डेडिकेशन कळतंय रे, पण आजच्या जगात न्यूजपेपर वगैरे कोण वाचतं? आणि जे वाचतात त्यांच्या नजरेत तेजस्विनी काकू आले असतील का? आणि बरं, ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांना सगळं आठवत असेल का? कबीर तुला हे अशक्य नाही का वाटत? त्यावर कान्हा म्हणतो, जगात प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट ही प्रयत्नांनी शक्य होते किरण. हे तू कसा विसरतोस? आपण फक्त प्रामाणिकपणे काम करायचं. मला फक्त एवढं कळतंय, आपण आपलं काम छान करायचं आणि बाकी वरच्यावर सोडून द्यायचं. आणि मुळात आपण आहे ना इतका प्रयत्न करतोय तेजस्विनी कामतला शोधण्यासाठी, पण होऊ शकतं की बाबांनी त्यांना आपल्या आयुष्यात पाठवण्यासाठी ऑलरेडी सुरुवात केली असेल. आणि मित्रांनो तसंच होणार आहे, आपल्याला आजच्याच भागात समोर कळेलच. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखीने सरकारकडे एक बाई पाठवली असते आणि ही बाई आता मनस्विनीला म्हणजे सरकारला म्हणते, मी एकीने पेपरमध्ये बातमी वाचली की कामत बंगल्यावर कामवाली पाहिजे, म्हणून मी आली. म्हटलं जाऊन बघूया काही काम आहे का तर. पण आधीच सांगून ठेवते, माझ्यावर दादागिरी कुणाची म्हणजे कुणाचीच चालणार नाही. मी माझ्या वेळाने येणार आणि माझ्या वेळाने जाणार. पाहिजे तेव्हा सुट्टी घेणार आणि मध्ये अचानक गायब पण होणार. आता जसं सखीने सांगितलं असतं तसं तसं ही बाई बोलत असते. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, इथे तोंडापेक्षा हात जास्त चालवायचे असतात. त्यावर आता ही बाई म्हणते, माझं हात आणि तोंड दोन्ही बी चालतंय, बघायचंय का? मनस्विनी म्हणते, बघूया. तुला काय येतं ग स्वयंपाकात? त्यावर ही बाई म्हणते, अरे मला सगळं येतं, काहीही विचारा.
आता ही जी मनस्विनी आहे ती विचारते, बेसिक स्वयंपाक तर येतच असेल. त्यावर आता ही बाई म्हणते, बेसिक ते काय असतं? तेवढं येत नाही बघा, पण ते सोडून सगळं जमतं. आता ही मनस्विनी म्हणते, तोंडापेक्षा आहे की नाही डोकं वापर. बेसिक म्हणजे पोळी भाजी, भाकरी, वरण भात. त्यावर आता ही बाई म्हणते, अच्छा होय होय ते जमतं की सगळं. आता मनस्विनी क्वेश्चन करते की याआधी कोणाकोणाकडे काम केलंयस? आता ही बाई सांगू लागते, अरे ढीगभर लोकांकडे काम केलंय. सांगायला लागले ना तर दिवस पुरणार नाही. आता ही मनस्विनी बोट दाखवते या बाईला आणि म्हणते, जास्त आगाऊपणा करू नकोस, जितकं विचारलं तितकंच बोल. आता ही बाई म्हणते, ते काय आहे ना, माझ्यासारख्या बायांना आगाऊ राहावं लागतं. तर ही मनस्विनी म्हणते, जास्तीची माहिती नकोय मला, फक्त विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. आता त्यावर ही बाई म्हणते, तुमचे प्रश्न काही संपतच नाहीत. ही मनस्विनी म्हणते, माझे प्रश्न कधी संपायचे ते मी ठरवेन. त्यावर आता ही बाई म्हणते, ओ मॅडम, मी काही तुमची सून नाही आहे इतकं ऐकायला. हे बघा, तुम्हाला कामाची गरज होती म्हणून मी इथे आली आहे. कामावर ठेवायचं तर ठेवा, नाहीतर चालले मी, असं म्हणत ही बाई आता जाणार असते. तर मनस्विनी तिला थांबवते, तिला बोट दाखवत म्हणते, पहिली गोष्ट मॅडम नाही सरकार, आणि दुसरी गोष्ट मी अजून तुला जायला सांगितलेलं नाहीये. त्यावर बघा मित्रांनो, ही बाई म्हणते, होय का, काय करते तू, चालले मी, असं म्हणत ही बाई आता निघून जाते. मनस्विनीचा तिथे खूप मोठा अपमान होतो. आता मनस्विनी वास फेकून मारत असते त्या बाईला आणि तिकडनं गौतम येतो आणि कॅच करतो आणि मनस्विनीला म्हणतो, अरे रे रे, काय दिवस आलेत तुझ्यावर. आता घरची तर घरची, बाहेरची माणसं पण घरात शिरून तुला तुझी जागा दाखवायला लागलेत. काय गो, आता काय शिल्लक राहिलंय तुझ्याकडे? या घरचे प्रॉपर्टी पेपर सोडले तर तुझ्याकडे काय आहे? आता हे सरकार गप्पच असते. तितक्यात तिकडनं धावतच कुल्फी येते तिच्या शाळेच्या ड्रेसमध्ये आणि म्हणते, बाबा बाबा हे बघा, माझा फर्स्ट नंबर आलाय. त्यावर आता गौतम म्हणतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, जा हे आपल्या रेड फाईलमध्ये ठेवून ये. कुल्फी आता निघून जाते. त्यानंतर गौतम मनस्विनीला म्हणतो, पाहिलं का, जी मुलगी तुझ्या भीतीमुळे परीक्षेत फेल होत होती, आज तीच तिच्या क्लासमध्ये फर्स्ट आली आहे. तिथेही तुझी भीती संपली. आता तरी कळतंय का, माझ्या तेजस्विनी वहिनीला मारून स्वतःचं किती नुकसान करून घेतलंयस. आज जर वहिनी जिवंत असती तर तुला बहिणीचं आणि सखीला मावशीचं स्थान मिळालं असतं. सखीने तुला मावशी म्हटलं असतं, पण तू तिला मारलंस. आता तू बघच, कबीर आणि सखी तुझी कशी वाट लावतात ते. प्रत्येकाचा दिवस येतो म्हणतात ना, तर तो दिवस दूर नाहीये, असं म्हणत गौतम तिथून निघून जातो. आणि ही मनस्विनी म्हणते स्वतःलाच की प्रत्येकाचा दिवस येतोच. गौतम, प्रॉपर्टी पेपर्सचा तू चांगला क्लू दिलाय. आता गौतमने म्हटलं असतं ना की प्रॉपर्टी पेपर सोडून तुझ्याकडे काय आहे दुसरं. आता हे सगळं मनस्विनीला आठवतं. मग तिला रिअलाइज होतं की प्रॉपर्टी पेपर्स हरवलेत. आता ही सरकार स्वतःला म्हणते, लवकरात लवकर प्रॉपर्टी पेपर शोधावे लागतील. आता ती एकच तर गोष्ट आहे शिल्लक माझ्याकडे, आणि जर ते पेपर्स कबीर आणि सखीच्या हाताला लागलेत तर सगळं संपेल. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी रस्त्याच्या कडेने चालत असते, तिला त्याच बाईचा फोन येतो आणि ही बाई सखीला सांगू लागते, सखी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे आले होते मी सरकारच्या बंगल्यावर काम मागायला. सखी म्हणते, व्हेरी गुड, काय केलं मग? जे मी सांगितले होते तेच प्रश्न विचारलेत ना. त्यावर आता ही बाई म्हणते, हो, आणि ती बाई लय हुशार आहे. त्या बाईने सगळे प्रश्न जसेच्या तसे विचारले. यावर आता सखी म्हणते, हो, मी तिला चांगलीच ओळखते. यावर आता ही बाई म्हणते, पण तुम्ही माझी तयारी करून घेतली होती ते मात्र चांगलंच झालं, आणि मी पण तुम्ही सांगितलं होतं अगदी तशीच उत्तरं दिलीत आणि सगळं आपल्या प्लॅनप्रमाणेच घडलं. त्यावर आता सखी म्हणते, व्हेरी गुड, तू चांगलं काम केलंयस, मी तुला पैसे पाठवलेत. त्यावर आता ही बाई म्हणते, त्याची काय गरज होती? म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला इतकं इंग्रजी शिकायला मदत करता, माझ्यासाठी हेच खूप आहे. सखी म्हणते, हो ग, तरी पण आता फोन ठेवते. त्यावर ही बाई म्हणते, हो, पण काही लागलं तर कळवा, मी रेडीच आहे. सखी म्हणते, हो हो. आता फोन ठेवल्यावर सखी तिच्या घड्याळीकडे बघते आणि तिला रिअलाइज होतं. सखी म्हणते, बापरे, आतापर्यंत परशू काका आणि मीनाक्षी काकू हॉस्पिटलला पोहोचले असतील.
मला उशीर नको व्हायला. सखी आता शिट्टी वाजवते आणि मग रिक्षाने तिथे पोहोचते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी पण हॉस्पिटलला पोहोचली असते. तिथे आता एक बाई येते. तिने सिंपल साडी नेसली असते आणि तिच्या हाती छोटंसं बाळ असतं. आता या बाईच्या लुकवरून तर असंच वाटते की ही बाई तीच आहे जिच्याकडे सखीची खरी आई राहत आहे. पण कदाचित त्या बाईच्या जागी यांनी वेगळं कॅरेक्टर, एक वेगळं लुक केलं आहे, म्हणून ते आपल्याला सध्या कन्फर्म नाही आहे. पण मला तरी असंच वाटते की ही बाई तीच असणार आहे. असो तर त्या बाईच्या हातून तिच्या बाळाचं खेळणं खाली पडतं आणि आता सखी ते उचलून देते. आता ही बाई जरा टेन्शनमध्येच असते. परशू, मीनाक्षी हे सगळं बघतात आणि स्माईल करतात. आता ही बाईचा नंबर असतो. ही बाई आता आतमध्ये जाते आणि डॉक्टरांना सांगते, डॉक्टर मॅडम, माझ्या बाळाला बघा ना, त्याचं अंग पण गरम आहे आणि 2 दिवसापासून तो काहीच खात नाही आहे. आता ही जी डॉक्टर आहे ती चेकअप करते. हे चेकअप केल्यावर हे डॉक्टर त्या बाईला ओरडू लागते आणि म्हणते, छाती किती भरली आहे बाळाची, लक्ष नाही देता येत. बाळाला न्यूमोनिया झाला आहे, त्याला श्वास घ्यायला पण त्रास होतोय. आता ही बाई घाबरते आणि ही डॉक्टर आता त्या बाईला सांगते, बाळाची तब्येत खूप सिरियस आहे, त्याची नखं पण निळसर पडली आहे, तुम्हाला त्याला आत्ताच्या आता ॲडमिट करावं लागणार आहे. त्यावर आता ही बाई म्हणते, ॲडमिट? बरं, मी घरी बोलून सांगते. त्यावर डॉक्टर सांगतात, जे करायचं ते लवकर करा, नाहीतर बाळाची तब्येत आणखी बिघडवू शकते. आणि ही बाई आता काळजीतच तिथून निघून जाते. त्यानंतर असतो दुसरा नंबर. तर परशू, मीनाक्षी आणि सखी आता आतमध्ये येतात. सखी डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, रिपोर्ट्स नॉर्मल आलेत ना? त्यावर आता डॉक्टर सांगतात, सॉरी. आणि ह्या डॉक्टर परशू, मीनाक्षीला म्हणतात, तुम्ही बाळाचा विचार सोडून दिलेलाच बरा. परशू आणि मीनाक्षीला आता धक्काच बसतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती सगळीकडे प्रॉपर्टीचे पेपर शोधू लागते. हॉलमध्ये ती शोधत असते. तिथे आता कुल्फी येते आणि लपून सगळं ऐकत असते. ही मनस्विनी म्हणते, प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेलेत, कुठे? आता कुल्फी हे ऐकून घेते आणि म्हणते, प्रॉपर्टी पेपर्स? तर आता या मनस्विनीला डाऊट येतो आणि ती पटकन जाऊन बघत असते कोण आहे. तर आता कुल्फी बिचारी घाबरते आणि पटकन लपते आणि ही मनस्विनी हळूहळू अशी जाते आणि भिंतीच्या दुसऱ्या पलीकडे जाऊन उभी राहते आणि मग ती कुल्फीला अशी खेचते आणि म्हणते, हाय. आता बिचारी कुल्फी खूपच घाबरते. आता ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला विचारते, काय ऐकलंस? आणि काय ग, तुलाही माझी भीती वाटेनाशी झाली आहे का? आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला जवळ खेचते, तिच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते, मला सांग, तू देव्हाऱ्याच्या तिथून काही उचललंस का? कुल्फी आता घाबरतच नाही असं म्हणते. तर ही मनस्विनी पुन्हा विचारते, आर यू शुअर? तर कुल्फी नाही अशी मान डोलावते आणि मग ही मनस्विनी तिला सोडते आणि मग ते जा. पण जाताना मनस्विनी कुल्फीला धमकावते आणि तिला म्हणते, पुन्हा जर तू परीक्षेत पास झालीस किंवा क्लासमध्ये फर्स्ट आली तर मी काय करेन माहिती आहे ना तुला? त्यावर आता घाबरतच कुल्फी म्हणते, हो मला माहिती आहे. कुल्फी आता धावतच निघून जाते. कुल्फीच्या हाती काहीतरी खायचं असतं तर मनस्विनी ते पण तिच्याकडे घेऊन घेते आणि मग मनस्विनी एकटीला म्हणते स्वतःलाच, इतके दिवस झालेत प्रॉपर्टीचे पेपर्स मी शोधत आहे, कुठे गेले असेल प्रॉपर्टीचे पेपर्स? तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी म्हणते, पण का डॉक्टर, तुम्ही असं का म्हणताय? त्यांनी का नाही विचार करावा बाळाचा? तर डॉक्टर आता सखीला म्हणतात, कारण रिपोर्ट्समध्ये तसंच लिहिलंय, रिपोर्ट्स तसं सांगतायत. आता मीनाक्षी म्हणते, डॉक्टर काय ते स्पष्ट सांगा ना. परशू पण म्हणतो, हो डॉक्टर, जे काही असेल ते खरं सांगा, आमची ऐकण्याची तयारी आहे. म्हणजे मीनाक्षी आई होऊ शकेलच ना? त्यावर आता डॉक्टर सांगतात, हे बघा, टेक्निकली विचार करता तुमची बायको गरोदर राहू शकतात, गर्भधारणेला अडचण नाही आहे, पण खरा प्रॉब्लेम त्यानंतरचा आहे. पेशंटचं वय ऑलरेडी 45 ते 50च्या मध्ये आहे, म्हणजेच त्या ॲडव्हान्स मॅटर्निटीच्या फेजमध्ये आहे. त्यामध्ये त्यांच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये एक गर्भपात पण झाला आहे. मीनाक्षी म्हणते, हो, पण त्याचा आणि या बाळाचा काय संबंध? त्यावर डॉक्टर सांगतात, संबंध आहे, कारण आता या वयात स्त्रियांमध्ये एकची जी क्वालिटी आहे स्त्रियांच्या शरीरामधली ती कमी होते आणि गुणसूत्रांचा दोष निर्माण होण्याचा धोका प्रचंड वाढतो. मित्रांनो, सोप्या भाषेत आता मीनाक्षीचं वय खूप वाढलं असतं, त्यामुळे त्यामध्ये एक रिस्क असते. आता परशू डॉक्टरांना विचारतो, नेमका धोका कशाचा आहे? त्यावर आता हे डॉक्टर सांगतात
की ठीक आहे, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. आणि डॉक्टर आता सांगू लागतात. हे सगळं म्यूट असतं. कदाचित आपल्याला नंतर सांगतील. आता हे सगळं ऐकून मीनाक्षी म्हणते, म्हणजे मला आई म्हणणारं या जगात कोणी येणारच नाही का? त्यावर डॉक्टर सांगतात, सॉरी, पण ही गोष्ट लपवून मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही आहे. निरोगी बाळ जन्माला घालणं तुमच्या दोघांसाठी आता कठीणच आहे. आता हे ऐकून परशू आणि मीनाक्षीला खूप वाईट वाटतं. मीनाक्षी तर तिथून निघून जाते. एंट्रन्समध्ये येऊन ती रडायला लागते. तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. कसं मनस्विनीने यांचं बाळ मारलं होतं ते सगळं मीनाक्षीला आठवतं आणि तिला त्रास होतो. आता तिथे परशू येतो आणि मग सखी पण येते. मीनाक्षी खूप रडत असते. परशू तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आता सखीला पण खूप वाईट वाटतं. समोरून आता एक बाई चालत येते. तिच्या हाती एक छोटंसं तिचं बाळ असतं. आता मीनाक्षी त्या बाळाकडे बघते आणि आईकडे. मग आता मीनाक्षी सखीकडे बघते आणि परत रडायला लागते. परशू मीनाक्षीला घेऊन जातो. सखीला पण सोबत घेऊन जायचं असतं. आता तिची काय चूक यामध्ये असो. तर आता सखी म्हणते, मीनाक्षी काकू, काहीही झालं तरी मी तुला आई होण्याचं सुख मिळवून देईन. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी छान नटून थटून आली असते. तिने छान ब्लू कलरची साडी नेसली असते. तिच्याकडे बघत आता सरकार उद्या सखीला टोमणा मारणार आहे आणि ती सखीवर हसणार आहे आणि म्हणणार आहे, 7 जन्म हाच नवरा आणि वडाभोवती भवरा. कधी जाणार आहेस मग धागा गुंडाळायला? त्यावर आता कान्हा मनस्विनीची चांगलीच जिरवणार आहे आणि कान्हा मनस्विनीला म्हणणार आहे की आमचं सगळं वेगळं असतं, आम्ही सन्हा आहोत. आणि मग कान्हा सखीसाठी तोरडे आणणार आहे आणि सखी पण म्हणते की आजपासून मी सखी कबीर किर्लोस्कर आहे. तर मित्रांनो, बघूया उद्या खूप छान आणि भारी डायलॉग्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. सखी आणि कान्हाची हटके वटपौर्णिमा पण आपण उद्या पाहणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.